मी आज आलोय मोहदरी या गावात, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. मी धनरूप सीड्स प्रतिनिधी मनोज सूर्यवंशी. आपण दादांना धनरूप सीड्सचं गुलाबी पुष्प हे वाहन दिलं होतं. तर दादा आपल्याला सांगणार आहे गुलाबी पुष्प वाहन कसं आहे. दादा नमस्कार. नमस्कार ना. तुमचं नाव? मोहन शामराव चव्हाण, गाव? मोहनदरी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. हा दादा, तुम्हाला हे गुलाबी पुष्पचं दिलं होतं धनरूप सीड्सचं. तुम्हाला किती किलो दिलं होतं हे गुलाबी पुष्प? आम्ही आणलं होतं 5 किलो. 5 किलो. त्याची जर्मिनेशन किती टक्के होती दादा? म्हणजे उगम क्षमता किती टक्के होती? चांगली होती. किती? 100, 90 किती? 90% चांगली होती. 90%. पाऊस आला तर काही खराब वगैरे काही झालं नव्हतं? नाही काय एवढं. हा. तर दादा तुम्ही आता हे स्टोरेज केलंय गुलाबी पुष्पाचा. हो, तर तुम्ही आता बोलले की काल एक ट्रॅक्टर विकलं हो, बुवा. हो, तर पिंपळगाव बसवून इथं विकलं ना? हो, हो. काय भावाने विकलं आपण सांगा? 2027 रुपयाने गेलं. पिंपळगाव बसवून इथं 2027 ने गेलाय. तर आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो की क्वालिटी आणि याच्यावरती शेतकरी खुश आहात. आपण जे धनरूप सीड्सचं गुलाबी पुष्प घेतलं होतं की त्याच्यात आपण समाधानी आहात का? हो, चांगले आहे. कांदा पत्ती चांगली आहे. कांदा कलरला चांगला आहे. बरं. तुम्ही पुढच्या वर्षी आता शेतकऱ्यांना हे बियाणं घ्यायचं, काय सल्ला देणार शेतकऱ्यांना? सांगू ना, पुढच्या वर्षी घ्या बा, आज बिवार हेच बियाणं घ्या असं सांगू शेतकऱ्यांना. क्वालिटी वगैरे तुम्हाला आवडली? एक नंबर क्वालिटी. एक नंबर. तुम्ही इतर घरचं बियाणापेक्षा आणि याच्यापेक्षा तुम्हाला क्वालिटी मध्ये फरक जाणवला असेल? चांगलं आहे. धन्यवाद.